Welcome again in Gopal Krishna Gokhale College Kolhapur in a DMLT course. तर पहा की आपण गेल्या लेक्चरला स्टार्ट केलेला पेपर म्हणजे हिस्टो टेक्नॉलॉजी. तर त्या हिस्टो टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ओके, त्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो, त्यानंतर सेल म्हणजे काय, टिश्यू म्हणजे काय, त्याचे जे काही वेगवेगळे टाईप्स आहेत ते टाईप्स आपण त्याच्यामध्ये बघितले. त्यानंतर आपण आता ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे इट इज द टिश्यू प्रिपरेशन. ओके, त्यामध्ये एक पॉइंट आहे पहा आपल्या सिलेबसमध्ये, इट इज द टिश्यू प्रोसेसिंग. ओके, टिश्यू प्रोसेसिंग कसं केलं जातं म्हणजे एखादं जर टिश्यू असेल तर त्या टिश्यूचं एक्झामिनेशन हे लॅबोरेटरीमध्ये कसं केलं जातं, त्याच्यामध्ये कुठल्या टेक्निक्स वापरल्या जातात, त्या टेक्निक्स आपल्याला ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत. ओके, तर पहा की व्हॉट इज मीन्स बाय हिस्टोलॉजी. हिस्टोलॉजी म्हणजे काय, द सायन्स ऑफ एक्झामिनेशन ऑफ नॉर्मल टिश्यूज. ओके, जे काही बॉडीमध्ये असणारे वेगवेगळे टिश्यूज आहेत, कुठलेही असतील, लिव्हर असेल, पॅनक्रियाज असेल किंवा स्टमक असेल, तर त्याचं एक्झामिनेशन केलं जातं, ते ऑब्झर्व केलं जातं. इट इज नोन ॲज द हिस्टोलॉजी. आता त्याच्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे एखादा टिश्यू असेल, ओके, तर त्या टिश्यूचा जर सेक्शन घेतला, LS म्हणजे लॉन्जिट्युडनल सेक्शन असेल किंवा TS म्हणजे ट्रान्सवर्स सेक्शन असेल, तर LS किंवा TS घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपच्या सेल्स दिसतात, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, अरेंजमेंट कशी आहे, ते स्टडी केलं जातं, त्याला म्हटलं जातं हिस्टोलॉजी. त्यानंतर व्हॉट इज मीन्स बाय हिस्टोपॅथॉलॉजी. हिस्टोपॅथॉलॉजी मीन्स एक्झामिनेशन ऑफ टिश्यू फॉर absence of changes in structure due to the disease process. ओके, आता काही डिसीजेस आहेत पहा की जे डिसीजेस हे टिश्यूना अफेक्ट करतात किंवा टिश्यूला डॅमेज करतात. आणि जर तसे डिसीजेस त्याच्यामध्ये झालेले असतील आणि झाल्यानंतर ते जर समजा एखाद्या सेल्सना किंवा टिश्यूजना जर अफेक्ट करत असेल किंवा टिश्यूचं जे स्ट्रक्चर आहे ते चेंज करत असेल, तर त्याच्यामध्ये कसे चेंजेस झालेले आहेत, सेलमध्ये कसे चेंजेस झालेले आहेत ते ऑब्झर्व करण्याचं जे काही टेक्निक्स आहेत ते पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये वापरल्या जातात, त्यांना हिस्टोपॅथॉलॉजी म्हटलं जातं. त्यानंतर व्हॉट्स हॅपन टू द स्पेसिमन. ओके, आता स्पेसिमन रिसिव्ड इन द लॅब. आता जे सॅम्पल असणार आहे लॅबमध्ये येणारं हिस्टोपॅथॉलॉजीसाठी, ते जे सॅम्पल असणार आहे इट इज इन अ 10% फॉर्मॅलिन. ते कसं असतं 10% फॉर्मॅलिनमध्ये. ते काय यूज करायचं 10% फॉर्मॅलिन आपण ते पुढे बघूया. ओके, तर ग्रॉस त्यानंतर जो काही स्पेसिमन हा लॅबोरेटरीमध्ये आलेला आहे तो आल्यानंतर त्याचा अपिअरन्स कसा आहे, अपिअरन्स म्हणजे शेप वगैरे त्याचं कसं आहे, ओके, त्याची साईज किती आहे, त्यानंतर त्याची मेजरमेंट. ओके, त्यानंतर नोटिसेबल पॅथॉलॉजिकल चेंजेस. जर बाहेरून आपल्याला कुठले चेंजेस दिसतात, प्रत्येक टिश्यूचं एक नॉर्मल स्ट्रक्चर असतं, जर जे सॅम्पल आलेलं आहे त्या सॅम्पलमध्ये बाबा कुठला चेंजेस झालेला आहे ते त्याच्यामध्ये बघितलं जातं. अँड इट इज केप्ट फॉर दी फॉर्मॅलिन ॲज द फिक्सेटिव्ह. म्हणजे फिक्सेटिव्ह म्हणजे काय, जे सेल्स आहे ते सेल्स असतील किंवा टिश्यू असतील ते आहे त्या फॉर्ममध्ये राहण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही सॅम्पल असेल किंवा जो काही टिश्यूचं स्पेसिमन असेल तो फॉर्मॅलिनमध्ये स्टोरेज केला जातो. बिट्स गिव्हन रिप्रेझेंटेटिव्ह एरिया. आता ज्या एरियाचं आपल्याला एक्झामिनेशन करायचं आहे त्या एरियाचं देयर इज टेक द बिट्स. बिट्स म्हणजे छोटे छोटे तुकडे घेतले जातात. इट इज नॉट अबव दी 4 mm थिक. ओके, ते जे छोटे सॅम्पल त्यातले मधले घेणार आहोत टिश्यू मधले ते म्हणजे किती असायला पाहिजे, 4 सेंटीमीटर थिक पेक्षा जास्त नसायला पाहिजे. त्यानंतर मग त्या टिश्यूचं प्रोसेसिंग स्टार्ट होतं. ओके, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये आणल्या त्याच्यामध्ये प्रोसेसिंग स्टार्ट होत नाही. पहिल्यांदा काय करावं लागतं, ते स्पेसिमेन 10% फॉर्मॅलिनमध्ये स्टोरेज करावे लागतात. त्यानंतर त्याची मॉर्फॉलॉजी कशी आहे, अपिअरन्स कसा आहे, मेजरमेंट कसा आहे, नोटिसेबल पॅथॉलॉजिकल चेंजेस म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या चेंजेस झालेले आहेत ते पहिल्यांदा त्याच्यामध्ये ऑब्झर्व करायचं. मग त्यानंतर त्या टिश्यूचं प्रोसेसिंग स्टार्ट केलं जातं. आता याच्यामध्ये ते प्रोसेसिंग पूर्ण झाल्यानंतर त्या टिश्यूचे जे सॅम्पल आहे इट इज टेकन इन द स्लाइड. त्या स्लाइडमध्ये घेतल्यानंतर त्याला स्टेन केलं जातं. स्टेन केल्यानंतर मग ते मायक्रोस्कोप खाली बघितलं जातं आणि मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर एक्झाम केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या त्या टिश्यूमध्ये चेंजेस झालेले आहेत, कुठल्या सेल्स डॅमेज झालेल्या आहेत ते त्याच्यामध्ये ऑब्झर्व करता येतं.
ओके. त्यानंतर फॉर एक्झाम्पल दॅट इज द टिश्यू. हा टिश्यू आहे. हा टिश्यू कुठला आहे तर दॅट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. ओके. इथे जर आपण बघितलं तर दॅट इज द ओव्हरीज. ह्या ओव्हरीज आहेत. त्यानंतर हे फॅलोपियन ट्यूब आहे. इथे जर आपण बघितलं इट इज द फॅलोपियन ट्यूब आहे. ओके. त्यानंतर हे आहे ते म्हणजे युटेरस आहे. ओके. त्यानंतर इथे खालचा जो पार्ट असतो तो म्हणजे सर्व्हिक्सचा पार्ट आहे आणि इथे व्हजायनाचा. ओके. इथं व्हजायनाचा पार्ट असतो. आता हे पूर्ण जे आहे ते काय केलेलं आहे, काढलेलं आहे. ओके. तर त्याच्यामध्ये सर्जरी करून त्याच्यामधलं काढलेलं आहे. बिकॉज देअर इज द सम डिसीजेस, काही डिसीज झालेला असेल, फॉर एक्झाम्पल तिथं ट्युमर झालेला असेल म्हणजे कॅन्सर झालेला असेल आणि तसं सॅम्पल जर लॅबोरेटरीमध्ये आपल्याला पॅथॉलॉजीसाठी किंवा टेस्टिंगसाठी पाठवलं तर त्याच्यामध्ये काय करावं लागतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. तर आता पहा, पहिल्यांदा जो काही टिश्यू हा लॅबमध्ये आलेला आहे त्याचा पहिल्यांदा सेक्शन घ्यावा लागतो. आता फॉर एक्झाम्पल जर ह्याचा आपण काय घेतला, एक असा ट्रान्सफर सेक्शन घेतला, म्हणजे असा ट्रान्सफर सेक्शन जर घेतला तर आपल्याला काय दिसेल बघा, तर असं स्ट्रक्चर दिसेल. ओके. इथे काय आहे, ही ओव्हरी आहे. त्या ओव्हरीजमधून जाणं, ह्या 2 ओव्हरीज असतील, त्यानंतर त्याला अटॅच असणाऱ्या फॅलोपियन ट्यूब असतील, युटेरसचा पार्ट असेल. म्हणजे आपल्याला कुठला एरिया ऑब्झर्व करायचा आहे त्या एरियाचा काय घेतला जातो, एक असा सेक्शन घेतला जातो, एक असा कट घेतला जातो, त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात आणि ते फ्रॅगमेंट जे आहेत किंवा ते छोटे छोटे जे पीसेस आहेत तेच पीसेस हे एक्झामिनेशनसाठी वापरले जातात. ओके. फॉर एक्झाम्पल देर इज प्रेझन्स ऑफ द किडनी असेल. ओके. किडनी असेल तर जर समजा किडनीचा असा सेक्शन घेतला जातो. आता हा सेक्शन आहे तो TS आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले चेंजेस झालेले आहेत ते पाहायचं आहे. ओके. त्यानंतर आता टिश्यू प्रोसेसिंग. टिश्यू जे आहे त्या टिश्यूचं प्रोसेसिंग करत असताना त्याच्यामध्ये काय काय केलं जातं, तर टिश्यू प्रोसेसिंगमध्ये देर आर द 7 मेथड्स किंवा 7 स्टेप्स आहेत. आता त्या स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत ते आपल्याला बघायचे आहे. एक म्हणजे द फर्स्ट प्रोसेस दॅट इज द फिक्सेशन. त्यानंतर आहे डिहायड्रेशन. त्यानंतर क्लिअरिंग. त्यानंतर इम्पिग्रेशन. ओके. त्यानंतर एम्बेडिंग किंवा त्याला ब्लॉकिंग म्हटलं जातं. त्यानंतर सेक्शन कटिंग आणि रुटिंग स्टेनिंग. त्यानंतर त्याचं स्टेनिंग केलं जातं. ओके. ना आता इथे आपण बघूया दॅट इज द फिक्सेशन. फिक्सेशन म्हणजे काय, तर ते पाहायच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये बघूया जो काही टिश्यू असणार आहे, टिश्यू इट इज टेकन फ्रॉम द इंडिव्हिज्युअल, म्हणजे जे काही पेशंट्स असतील पहा. ओके. किंवा जे पेशंट्स असणार आहेत त्या पेशंटपासून टिश्यू, जे काही डॉक्टर्स असतील ते डॉक्टर्स आपल्याला त्याचं सेक्शन घेऊन काढून देतील. आता कुठले असणार, फॉर एक्झाम्पल एखाद्याला कॅन्सर झालेला आहे किंवा ट्युमर आहे, त्या ट्युमरचा एक सेक्शन आहे, तर ते सर्जरी करत असताना त्याचं एक सॅम्पल आपल्याला दिलं. ओके. किंवा जर समजा ओव्हरीजमध्ये सिस्ट आहे, त्या सिस्टचं सॅम्पल दिलं, कुठल्याही टिश्यूचं जर सॅम्पल दिलं तर ते कुठं असणार आहे, इट इज प्रेझेंट इन अ लाईव्ह कंडिशनमध्ये. म्हणजे जे पेशंट असणार आहे तो पेशंटमध्ये त्या सेल्स कशा आहेत, लाईव्ह आहेत. आणि ज्यावेळी ते कट करून बाहेर काढलं जातं त्यावेळी काय व्हायला लागतं, तिथल्या ज्या सेल्स आहेत टिश्यू मधल्या त्या काय व्हायला लागतात, डेड व्हायला लागतात. ओके. डेड होत असतील तर तिथं काय होणार आहे, त्यांचं स्ट्रक्चर चेंज होतं. ओके. तिथं असणारं सेलचं कॉम्पोजिशन चेंज होतं, शेप चेंज होणार आहे. मग आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे ऑब्झर्व करू शकत नाही. असं होऊ नये. ओके. आता डेड झाल्यानंतर जे काही ते टिश्यू आहे ते डेड झाल्यानंतर काय व्हायला, ते चेंजेस जे होतात त्याला पोस्टमार्टम चेंजेस म्हटलं जातं पहा. आता हे जे पोस्टमार्टम चेंजेस त्या टिश्यूमध्ये जे होणार आहे ते होऊ नये म्हणून ते जे टिश्यू आहेत ते जे सॅम्पल असणार आहे ते बिफोर दी प्रोसेसिंग करायच्या अगोदर किंवा इट इज रिमूव्ह फ्रॉम द पेशंटमधून रिमूव्ह केल्यानंतर इट इज ट्रान्सफर्ड इन टू द फिक्सेटिव्ह. ओके. ते फिक्सेटिव्हमध्ये ट्रान्सफर केलं जातं की ज्याच्यामध्ये देर इज नो एनी फर्दर चेंजेस. म्हणजे जे टिश्यू असणार आहेत तिथं असणारे जे सेल असणार आहे ते काय केलं जातं, आहे त्या कंडिशनमध्ये स्टोरेज करून ठेवलं जातं की त्याच्यामध्ये पुढे ज्या काही होणाऱ्या पोस्टमार्टम चेंजेस आहेत त्या पोस्टमार्टम चेंजेस त्याच्यामध्ये होणार नाहीत. ओके. एनी टिश्यू टेकन आउट ऑफ फ्रॉम द बॉडी विल बी डिकम्पोज ड्यू टू डिकम्पोजिशन स्टार्ट होतं किंवा डेड व्हायला लागतं का, लॉस ऑफ ब्लड सप्लाय आणि लॉस ऑफ ऑक्सिजन. त्यानंतर अक्युमुलेशन ऑफ द बाय प्रोडक्ट्स किंवा मेटाबॉलिक प्रोडक्ट्स तिथं जास्त अक्युमुलेट होतात.
ॲक्शन ऑफ ऑटोलायटिक एन्झाईम, तिथं असणाऱ्या त्याच्यामध्ये जे एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम त्याच टिश्यूवरती ॲक्ट होतात आणि किल करतात. त्यानंतर देर इज ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरिया ग्रो होते, बॅक्टेरिया ग्रो झाले की तिथलं टिश्यू असेल, सेल असेल ते डॅमेज करायला लागतं. ऑल दी अबोव चेंजेस इट इज प्रिव्हेंटेड बाय द फिक्सेशन. म्हणजे हे सगळे चेंजेस जे आहेत कशामुळे, जे डेड होण्याचं किंवा वेगवेगळे जे चेंजेस डेड झाल्यानंतर होणार आहे ते होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये फिक्सेटिव्ह यूज केला जातात. ओके, टिश्यू गेट फिक्स्ड इन अ कम्प्लीट फिजिकल अँड पार्शियल केमिकल स्टेप. ओके, त्याच्या आतमध्ये काय केलं जातं, जो आहे असा टिश्यू त्या सोल्युशनमध्ये टाकला जातो. सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर तो आहे त्या फॉर्ममध्ये, फिजिकल फॉर्ममध्ये ओके किंवा केमिकलचा उपयोग करून त्याच्यामध्ये आहे असा स्टोरेज केला जातो. आता त्याच्यामध्ये प्रिन्सिपल काय आहे, डिनॅच्युरेशन, प्रेसिपिटेशन ऑफ द सेल प्रोटीन, सोल्युबल कॉम्पोनंट इज इनसोल्युबल. आता इथे पहा की एखादी जर आपण सेल जर बघितली तर त्या सेलमध्ये काय असणार आहे, सेल ऑर्गेनेल, त्याच्यामध्ये प्रोटीन असेल, लिपिड असेल, कार्बोहायड्रेट असेल, ओके वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत. काय असणार आहेत, वेगवेगळ्या सेल ऑर्गेनली किंवा त्याचबरोबर वेगवेगळे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. प्रोटीन असतील किंवा कार्बोहायड्रेट असतील, लिपिड असेल किंवा बाकी सगळे कुठलेही कॉम्पोनंट्स त्या सेलमध्ये असतील तर ते कसे आहेत, इट इज द सोल्युबल फॉर्ममध्ये सेलमध्ये. तर हे फिक्सेटिव्ह काय करतं, त्याचं कन्व्हर्जन हे इनसोल्युबल फॉर्ममध्ये करतं की जेणेकरून तिथं काय होणार नाही, डिकम्पोजिशन होणार नाही. नेक्स्ट आपण बघूया फिक्सेटिव्ह प्रोसिजर ऑफ द फॉलोइंग इफेक्ट. आता काय करतं ते फिक्सेटिव्ह, प्रिव्हेंट प्युट्रिफिकेशन अँड ऑटोलायसिस. प्युट्रिफिकेशन म्हणजे कुजणे. ओके, जे टिश्यू आहे ते टिश्यू डेड झाल्यानंतर त्याचं कुजू देत नाही, म्हणजे डिकम्पोजिशन होऊ देत. ऑटोलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, तिथे असणारे जे काही एन्झाईम्स आहेत त्या एन्झाईमची त्याच टिश्यूवरती ऍक्शन होते आणि ते ब्रेकडाऊन व्हायला लागतात, ते ब्रेकडाऊन होऊ देत नाही. हार्डन द टिश्यू विच हेल्प इन अ सेक्शनिंग. आता जे टिश्यू आहे ते टिश्यू ज्यावेळी लाईव्ह कंडिशनमध्ये आणले जातात किंवा लॅबोरेटरीमध्ये येतात ते सॉफ्ट असतात एकदम. त्यानंतर ते फिक्सेटिव्हमध्ये टाकले की ते हार्ड होतात आणि हार्ड झाल्यानंतर आपल्याला ते सेक्शन घेण्यासाठी किंवा कट करण्यासाठी व्यवस्थितपणे उपयोगाला येतात. मेक सेल इनसेन्सिटिव्ह टू द हायपरटोनिक अँड हायपोटोनिक सोल्युशन. ओके, जर एखादा हायपोटोनिक म्हणजे जास्त सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन असणारं किंवा हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असेल किंवा हायपो म्हणजे लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असेल तर त्याच्यामध्ये जर ते टाकले तर त्याच्यामध्ये कुठलेही त्या सेल्समध्ये चेंजेस होणार नाही, म्हणजे डिफ्युजन वगैरे म्हणतो तशी कुठलीही प्रोसेस त्याच्यामध्ये होणार नाही. ऍक्ट ॲज द मॉडरंट. ओके, मॉडरंट म्हणजे इट इज फिक्सेटिव्ह, म्हणजे जे काही टिश्यू आहेत त्या टिश्यूला व्यवस्थितपणे फिक्स करण्याचं काम हे फिक्सेटिव्ह करतात. इंड्यूस ऑप्टिकल कॉन्ट्रास्ट फॉर गुड मॉर्फॉलॉजिकल एक्झामिनेशन. आता आपण जे टिश्यू आहेत ते कट केल्यानंतर कुठे बघणार आहोत, मायक्रोस्कोप खाली, आणि ते मायक्रोस्कोप खाली व्यवस्थितपणे दिसावेत त्या पद्धतीनं ते फिक्सेटिव्ह काय करतं, त्या टिश्यूला तयार करतात. ओके, त्यानंतर आयडियल फिक्सेटिव्ह. आयडियल फिक्सेटिव्ह म्हणजे जो फिक्सेटिव्ह असणार आहे तो कुठला आयडियल असणार आहे, कुठला चांगला असणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रॉपर्टी असायला पाहिजेत. इट शुड बी चीप अँड इझिली अवेलेबल. चीप असायला पाहिजे, स्वस्त असायला पाहिजे आणि इझिली अवेलेबल असायला पाहिजे. इट शुड बी स्टेबल अँड सेफ टू हँडल. स्टेबल म्हणजे त्याच्यामध्ये जास्त इरिटेशन असेल किंवा जर समजा आपल्या एखाद्या काम करत असताना ते हँडल करत असताना जर आपल्या हाताला लागलं, कुठेतरी आपल्या बॉडीला लागलं तर ते सेफ असायला पाहिजे की ज्याच्यापासून कुठलाही डॅमेज होता कामा नाही. इट शुड बी रॅपिड इन ॲक्शन. फिक्सेटिव्हचं जे काम आहे ते व्यवस्थितपणे त्याला केलं पाहिजे. इट शुड कॉज मिनिमल लॉस ऑफ द टिश्यू. टिश्यू जास्त डॅमेज होता कामा नये, म्हणजे जेवढे चांगले ते टिश्यू प्रिझर्व होणार आहेत, फिक्स होणार आहेत, तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथे रिझल्ट मिळणार आहेत. इट शुड नॉट बाइंड टू द रिॲक्टिव्ह ग्रुप इन द टिश्यू विच मिंट फॉर द डायस. ओके, की जे स्टेन वापरणार आहे किंवा डाय वापरणार आहे त्याला स्टेन करण्यासाठी, कलर करण्यासाठी, तो डाय असेल किंवा स्टेन असेल ज्या ठिकाणी त्या टिश्यूमध्ये जाऊन बाइंड होणार आहे त्या ठिकाणी जास्त फिक्सेटिव्ह बाइंड होता कामा नाही. इट शुड गिव्ह द इव्हन पेनिट्रेशन. तो जो फिक्सेटिव्ह आहे तो फिक्सेटिव्ह त्या टिश्यूच्या आतमध्ये पेनिट्रेट व्हायला पाहिजे, आतमध्ये जायला पाहिजे, आणि जेवढा तो आतमध्ये जाईल तेवढं तिथं काय होईल, देर इज द फिक्सेशन होणार आहे. इट शुड रिटेन नॉर्मल कलर ऑफ द टिश्यू. आणि टिश्यूचा कलर असेल, सेप असेल, साईज असेल, ती कशी असली पाहिजे, नॉर्मल असायला पाहिजे. इट शुड नॉट बी इम्पोर्ट इट्स ओन कलर टू द टिश्यू. ओके, आता जर समजा फिक्सेटिव्ह जर डार्क कलरचा असेल आणि तो टिश्यूवरती टाकला आणि सगळा टिश्यू डार्क कलरचा झाला तर तिथं आपल्याला चांगले रिझल्ट मिळणार नाहीत आणि तो टिश्यू आहे त्या टिश्यूचं एक्झामिनेशन हे व्यवस्थितपणे करता येणार नाही.
त्यानंतर टाईप ऑफ द फिक्सेटिव्ह. फिक्सेटिव्हचे वेगवेगळे टाईप आहेत. फॉर एक्झाम्पल सिम्पल फिक्सेटिव्ह, वन सबस्टन्स की ज्याच्यामध्ये एकच सबस्टन्स असतो. फॉर एक्झाम्पल फॉर्मॅलिन. फॉर्मॅलिन हे केमिकल आहे, ते केमिकल वापरलं जातं. कंपाऊंड म्हणजे 2 किंवा 3 केमिकलचं मिळून ते फिक्सेटिव्ह तयार होतं. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल बोइन्स सोल्युशन असेल, त्यानंतर झेनकेर्स सोल्युशन त्याच्यामध्ये असेल. त्यानंतर मायक्रो अनाटॉमिकल, प्रिझर्व द अनाटॉमी म्हणजे टिश्यूचं जे स्ट्रक्चर आहे ते टिश्यूचं स्ट्रक्चर प्रिझर्व करतात. सायटोलॉजिकल म्हणजे त्या टिश्यूमध्ये असणारे सायटोप्लाझम असेल किंवा न्यूक्लिअर फ्युचर जे असतील ते त्याच्यामध्ये प्रिझर्व केले जातात. आणि हिस्टोकेमिकल, कॉन्स्टिट्यूट अँड एन्झाईम म्हणजे त्या सेलमध्ये असणारे जे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत आणि वेगवेगळे जे एन्झाईम आहेत त्याला प्रिझर्व करणारे हे फिक्सेटिव्स आहेत. ओके. त्यानंतर कॉमनली युज्ड फिक्सेटिव्ह हे कुठले यूज केले जातात पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये, तर त्याच्यामध्ये पहा फॉर्मॅलिन हे मोस्टली यूज केलं जातं. इट इज द रोटिन्यू, एक सगळ्या हिस्टोपॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी आहे तिथं वापरलं जातं. त्यानंतर इट इज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीसाठी जर टिश्यू तयार करायचे असतील तर तिथे गुट्रा अलाइड वापरलं जातं. रिनल किंवा टेस्टिक्युलर टिश्यू म्हणजे जर समजा आता एखादा किडनीचा सेक्शन आहे, किडनी जर हिस्टोपॅथॉलॉजिकल एखाद्याची जर टेस्टिंगला आलेली असेल किंवा टेस्टीज एखादी टेस्टिंगला आलेली असेल तर त्यावेळी बोइन्स सोल्युशन किंवा पिक्रिक ॲसिड फिक्सेटिव्ह वापरलं जातं. त्यानंतर सायटोलॉजिकल स्मिअर्स किंवा एंडोमेट्रियल सॅम्पलिंग. एंडोमेट्रियल म्हणजे जे काही फिमेलचं युटेरस आहे त्या युटेरसचं सॅम्पल जर त्याच्यामध्ये असेल किंवा स्मिअर्स असतील, ब्लड असेल वगैरे किंवा एखादा जर ब्लड व्हेसल्स असतील, आर्टरीज असतील, व्हेन्स असतील, ओके, असे जर सॅम्पल असतील तर त्यावेळेस कॉर्नाइज फिक्सेटिव्ह वापरलं जातं की त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. आणि जर समजा CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट म्हणजे जर समजा तिथे ब्रेनचा टिश्यू असेल किंवा स्पायनल कॉर्डचा जर टिश्यू जर ह्याच्यामध्ये टेस्टिंगसाठी आलेला असेल तर त्यावेळी ओसियम टेट्रा ऑक्साईड हे फिक्सेटिव्ह त्याच्यामध्ये वापरलं जातं. ओके. तर हे लक्षात ठेवा, कुठले कुठले टिश्यू जर असतील तर कुठला त्याच्यामध्ये फिक्सेटिव्ह हा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल हे पहा, हे तयार केलेलं फिक्सेटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल दॅट इज द लिव्हर. हा लिव्हरचा काय आहे, एक टिश्यू आहे की जो टेस्टिंगसाठी लॅबोरेटरीमध्ये आलेला आहे. तर काय करावं लागतं, अशा काचेच्या जार्स घेतले जातात, त्या जारमध्ये देर इज ॲड द फिक्सेटिव्ह ॲड केलं जातं तयार केलेलं, आणि त्याच्या आतमध्ये जे काही टिश्यू आहेत, जे सॅम्पल आलेलं आहे टेस्टिंगला ते त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. ओके. त्यानंतर किंवा ते जास्त वेळ आपल्याला स्टोरेज करायचं असेल, ओके, जर आपल्याला काही काम असेल आणि लगेच आपण त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करू शकत नसेल तर ते आपल्याला याच्यामध्ये स्टोरेज सुद्धा करून ठेवता येतं. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्लास्टिकचे असते किंवा त्याच्यामध्ये काचेच्या ज्या काही जार्स असतात त्या जार्समध्ये फिक्सेटिव्हमध्ये ते व्यवस्थितपणे स्टोरेज सुद्धा करून ठेवता येतं. ओके. आता इथे पहा की काय करावं लागतं, जो आलेला टिश्यू आहे, फॉर एक्झाम्पल दॅट इज द ब्रेन सॅम्पल. हे ब्रेनचं सॅम्पल आहे. तर त्या ब्रेनचं सॅम्पल पहिल्यांदा काय करावं लागतं, त्याचा कट घ्यावा लागतो. म्हणजे जो आपल्याला व्यवस्थितपणे दिसेल असा त्याचा कट घ्यायचा. कट घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात. ओके. छोटे छोटे तुकडे जे आहेत ते मग इथे जे फिक्सेटिव्ह आहे जारमध्ये त्या फिक्सेटिव्हमध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. ओके. आता इथे पहा, जे काही छोटे छोटे फ्रॅगमेंट्स केले जातात ते फ्रॅगमेंट्स किती असायला पाहिजे. इथे पहा 1 सेंटीमीटर जर आपण इथे बघितलं तर जे किती असायला पाहिजेत, मॅक्सिमम 1 to 2 mm. ओके. 1 ते 2 सेंटीमीटर पर्यंत असायला पाहिजे, जास्त नाही. आणि त्याची विड्थ जर बघितली 1 सेंटीमीटरच्या आत पाहिजे, म्हणजे त्याची लेंथ आहे ती 1 ते 2 सेंटीमीटर आणि विड्थ आहे ती 1 सेंटीमीटरच्या आत असायला पाहिजे. असे टिश्यू त्याच्यामध्ये कट केले जातात छोटे छोटे, आणि ते टिश्यू हे मग पुढे प्रोसेसिंगसाठी वापरले जातात. ओके. फॉर एक्झाम्पल इथे एक टिश्यू आहे पहा, अशा पद्धतीने छोटे छोटे त्याचे काय केले जातात, फ्रॅगमेंट्स केले जातात. ओके. त्यानंतर डिहायड्रेशन. डी मीन्स रिमूव्हल. ओके. डी म्हणजे काय, रिमूव्हल. काय रिमूव्ह केलं जातं, हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे वॉटर. तर ते आता जे टिश्यू आहे त्या टिश्यू मधलं वॉटर जे आहे ते वॉटर पूर्णपणे रिमूव्ह करावं लागतं, काढून टाकावं लागतं. ओके. ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला डिहायड्रेशन म्हटलं जातं. वॉटर रिमूव्ड फ्रॉम द टिश्यू ऑन द सेल, दिस प्लेस इज ऑक्युपाइड बाय द वॅक्स. ओके. आता पहिल्यांदा आपण जे टिश्यू आणले, टिश्यू जे सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये आलं ते कशामध्ये होतं, इट इज इन अ फिक्सेटिव्ह. ओके. ते कशामध्ये ट्रान्सफर केलं आपण, फिक्सेटिव्ह.
पण चांगलं स्टेनिंग करण्यासाठी इथे एक ट्रिक लक्षात ठेवा की चांगलं स्टेनिंग करण्यासाठी, चांगलं त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे रिझल्ट येण्यासाठी ते फिक्सेटिव्ह हे किती ठेवलं जातं? फॉर एक्झाम्पल इट इज 24 आवर्स. 24 आवर्स त्याच्यामध्ये ठेवले. ओके, 24 आवर्स म्हणजे काय होणार आहे, ते पूर्ण जे काही फिक्सेटिव्ह आहे त्या टिश्यूमध्ये जाईल आणि त्या टिश्यूला फिक्स करेल. आणि 24 आवर्स झाल्यानंतर ते टिश्यू इट इज केप्ट इन अ रनिंग वॉटर. ओके, रनिंग वॉटरमध्ये ठेवलं जातं. म्हणजे वाहतं पाणी जे असतं, थोडासा नळ चालू केला जातो, जास्त जोरात नाही तर थोडा थोडा त्याच्यामध्ये नळ चालू केला जातो आणि रनिंग वॉटर खाली ठेवलं जातं की जेणेकरून त्यामधले जे काही एक्सेस फिक्सेटिव्ह आहे ते पूर्ण फिक्सेटिव्ह त्याच्यामधून जास्त झालेलं किंवा जे काही फिक्स झाले टिश्यू आता एकदा फिक्स झाल्यानंतर त्या फिक्सेटिव्हचं काम संपलं तर ते फिक्सेटिव्ह काढून टाकायला पाहिजे. आणि जेवढं व्यवस्थितपणे ते फिक्सेटिव्ह आपण काढू तेवढ्या व्यवस्थित स्टेनिंग चांगलं होणार आहे आणि रिझल्ट तिथं चांगले मिळणार आहे. आता इथे पहा, तो टिश्यू कुठे आहे? इट इज कम इन अ वॉटर. म्हणजे आता टिश्यू पूर्णपणे वॉटरमध्ये आहे. तर पुढे प्रोसेसिंग करत असताना ते वॉटर पूर्णपणे काढावं लागतं. वॉटर काढून ते वॅक्समध्ये ट्रान्सफर करावं लागतं. आता त्यासाठी पहिला काय करायला पाहिजे? वॉटर पूर्णपणे रिमूव्ह करायला पाहिजे. वॉटर रिमूव्ह फ्रॉम द टिश्यू इज प्रोसेस इज नोन ॲज द डिहायड्रेशन. त्या प्रोसेसला डिहायड्रेशन म्हटलं जातं. आता इथे पहा की पुढे जाऊन पुढच्या प्रोसेसमध्ये इथं काय करणार आहे, त्या वॉटरच्या ऐवजी आपण काय ऍड करणार आहे? वॅक्स ऍड करणार आहे. का? वॅक्स इट इज इझी टू सेक्शनिंग. ओके, ते सेक्शन करत असताना, कट करत असताना ते आपल्याला इझी जाणार आहे. त्यामुळं जे काही टिश्यू आहे ते वॅक्समध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. पण आता जे वॉटर आहे ते वॉटर हे डायरेक्टली रिमूव्ह केलं जात नाही. तर तिथं काय केलं जातं? जे काही टिश्यू आहेत ते फॉर एक्झाम्पल इट इज प्रेझेंट इन अ डिस्टिल वॉटर. ते डिस्टिल वॉटरमध्ये आहेत. आता डिस्टिल वॉटरमधून ते ट्रान्सफर केले जातात 30% अल्कोहोल. ओके, 30% अल्कोहोल नंतर इट इज ट्रान्सपोर्ट टू दी 50% अल्कोहोल. 50% नंतर ट्रान्सपोर्ट टू दी 70% अल्कोहोल. 70 नंतर 80% अल्कोहोल. त्यानंतर 90% अल्कोहोल. त्यानंतर 95% अल्कोहोल आणि त्यानंतर मग ॲब्सोल्यूट अल्कोहोल म्हणजे 100% अल्कोहोलमध्ये ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे ते पूर्ण कुठे आले? इट इज इन अ अल्कोहोलमध्ये आले. आता इथं 30% मध्ये काय होणार पहा? 30% वॉटर निघून जातं. 50% मध्ये 50% वॉटर त्या टिश्यू मधलं निघून जातं. 70 मध्ये 70% वॉटर निघून जातं. म्हणजे हळूहळू आपण काय करणार आहोत? पूर्ण पाणी त्याच्यामधून काढून टाकलं जातं. ओके, इथाईल किंवा इथाईल अल्कोहोल म्हणजे जे अल्कोहोल असतं नॉर्मली ते यूज केलं जातं त्याच्यामध्ये डिहायड्रेशन करण्यासाठी. मिथाईल अल्कोहोल यूज केलं जातं. आयसोप्रोपॅनॉल अल्कोहोल यूज केलं जातं किंवा ॲसिटोन हे नॉर्मली डिहायड्रेशन प्रोसेससाठी त्यामध्ये यूज केलं जातं ना. त्यानंतर क्लिअरिंग. ओके, आता जे टिश्यू आहे ते टिश्यू कशामध्ये आले? ॲब्सोल्यूट अल्कोहोलमध्ये. ओके, आता ह्या ॲब्सोल्यूट अल्कोहोलमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये क्लिअरिंग करण्याचा. क्लिअरिंग म्हणजे काय? जर त्याच्यामध्ये जर समजा एनी डस्ट मटेरियल असेल किंवा अदर काही मटेरियल असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी देर इज केप्ट इन द झायलिन. ते कशामध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं? झायलिनमध्ये. दॅट प्रोसेस इट इज नोन ॲज द क्लिअरिंग. कारण झायलिन इट इज ॲक्ट ॲज द क्लिअरिंग एजंट म्हणून यूज केला जातो. अल्कोहोल फ्रॉम द टिश्यू अँड सेल इज रिमूव्ड डिअल्कोहोलायझेशन अँड रिप्लेस बाय द फ्लुइड इन व्हिच वॅक्स इज सोल्युबल. की अशा तिथे आता अल्कोहोल आहे ते अल्कोहोल पूर्णपणे रिमूव्ह केलं जातं. रिमूव्ह केल्यानंतर त्याच्यामध्ये काय येणार? आता झायलिन येणार आणि जे वॅक्स येणार आहे ते झायलिनमध्ये जर आलं पुढे जाऊन पुढच्या स्टेपमध्ये आपण त्याच्यामध्ये वॅक्स ऍड करणार आहोत. ओके, तर ते वॅक्स काय होतं? टिश्यूच्या आतमध्ये जातं आणि जिथं जिथं झायलिन आहे झायलिन काय करणार आहे? त्याला डिझॉल्व्ह करतं वॅक्सला डिझॉल्व्ह केल्यामुळं त्याचे काही स्मॉल स्पेसेस असतील त्या टिश्यूमध्ये त्या सगळ्यामध्ये ते वॅक्स जाऊन व्यवस्थितपणे बसतं. म्हणजे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सेक्शनिंग आपल्याला करता येतं. मेक टिश्यू ट्रान्सपरंट. त्याच्यानंतर टिश्यू जे आहे ते एकदम असे ट्रान्सपरंट बनतात. त्याच्या मोस्टली कुठलं यूज केलं जातं? तर त्याच्यामध्ये झायलिन यूज केलं जातं. त्यानंतर टोलिनिन यूज केलं जातं. बेन्झिन यूज केलं जातं. क्लोरोफॉर्म यूज केलं जातं किंवा सिडार उडाई यूज केलं जातं. पण कॉमनली जे यूज केलं जातं ते म्हणजे इट इज द झायलिन. ओके, त्याच्यामध्ये झायलिन यूज केलं जातं.
त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आपण बघूया, ती म्हणजे इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे एम्प्टी स्पेसेस इन द टिश्यू अँड द सेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आपण बघूया, ते म्हणजे इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे इट इज द एम्प्टी स्पेसेस इन द टिश्यू अँड द सेल आफ्टर रिमूव्हल ऑफ क्लिअरिंग एजंट आर टेकन बाय द मोल्टेड वॅक्स. ओके, आता इथे काय होणार आहे बघा, की जे काही तिथे असणार आहे, जे झायलिन होतं, त्या झायलिन आता कशामध्ये होते, पहिला टिश्यू अल्कोहोलमध्ये होते, अल्कोहोलमधून कशामध्ये ट्रान्सफर झाले, इट इज इन झायलिनमध्ये. आता झायलिनमध्ये काय केलं जातं, की त्या टिश्यूमध्ये देर इज ॲड द मेल्टेड वॅक्स. जे मेल्टेड वॅक्स आहे, मेल्ट झालेलं जे वॅक्स आहे, ते वॅक्स त्याच्यामध्ये ऍड केलं जातं, की ते कुठं जाईल, त्या टिश्यूमध्ये जाईल आणि तिथं झायलिन जे आहे ते झायलिनमध्ये डिझॉल्व्ह होईल, की जेणेकरून सगळं जे वॅक्स आहे ते वॅक्स हे पूर्ण टिश्यूमध्ये एम्बेड होणार आहे. त्या टिश्यूमध्ये वॅक्स गेल्यानंतर तो जो टिश्यू आहे तो एकदम असा हार्ड होतो आणि हेल्प्स इन द सेक्शनिंगसाठी हेल्पफुल होतं. आता जे काही मेल्टेड वॅक्स आहे ते वॅक्स कुठलं वापरलं जातं, की ज्याचं मेल्टिंग पॉइंट हा किती असणार आहे, 54 ते 62 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एवढं जर टेम्परेचर असेल तर ते जे वॅक्स असणार आहे ते वॅक्स हे मेल्ट व्हायला सुरुवात होतं. वॅक्स जर आपण बघितलं नॉर्मल टेम्परेचरला कसं असतं, सॉलिड फॉर्ममध्ये असतं. ओके, जर तिथं 60 डिग्री सेल्सिअस किंवा 54च्या वरती 62 पर्यंत जर आपण बघितलं तर तिथे काय होऊ शकतं, त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये ते वॅक्स जे आहे ते मेल्ट व्हायला स्टार्ट होतं. ओके, त्यानंतर टिश्यू प्रोसेसिंग. टिश्यू प्रोसेसिंगमध्ये पहा की त्याच्यामध्ये काय केलं जातं, डिहायड्रेशन पहिल्यांदा, त्यानंतर क्लिअरिंग केलं जातं विथ द हेल्प ऑफ दी झायलिन. ओके, झायलिनमध्ये त्यानंतर इंटिग्रेशन इन द वॅक्समध्ये इंटिग्रेट केलं जातं. त्यानंतर ऑटोमेटेड टिश्यू प्रोसेसर. ओके, त्याच्यामध्ये ओपन आणि क्लोज्ड अशा दोन टाईपचे आहेत, हायड्रोलिक आणि व्हॅक्यूम असे दोन टाईपचे त्याच्यामध्ये मशीन असतात किंवा इक्विपमेंट आहे ते, त्या इक्विपमेंटमध्ये ते टिश्यू प्रोसेसिंग केलं जातं. आता याच्यामध्ये पहा, ओपन हायड्रोलिक प्रोसेसर हा असा एक प्रोसेसर असतो, थर्मो फिशरचा आहे पहा. ओके, ह्या प्रोसेसिंगमध्ये त्याच्यामध्ये किती जार असतात ते जारवरून असतात, त्याची किंमत वगैरे जे आहे ती जारवरती असते, की जेवढे जास्त जार तेवढ्या व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला ते हँडल करता येतं. ओके, तिथं टेम्परेचर वगैरे जे काही असेल ते सगळं आपल्याला त्याच्यामध्ये सेट करता येतं. आता याच्यामध्ये 12 सेक्शन्स असतात. एक जार फॉर्मेलिनचा असतो, 6 जार असतात ते ग्रेड्स ऑफ दी अल्कोहोल आहेत, 3 जार आहेत ते झायलिनचे असतात आणि 2 जार आहेत ते मोल्टेड पॅराफिन वॅक्सचे. म्हणजे एकाच ह्या इक्विपमेंटमध्ये सगळ्या प्रोसेसेस होतात. ओके, एक जार ह्या फॉर्मेलिन ठेवायचा, 6 जार हे ग्रेड्सनं ठेवायचे. म्हणजे ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये ऑटोमॅटेड मशीन असतं. हे ऑटोमॅटिकली काय होतं, जे तिथे जे टिश्यू आहे ते टिश्यू एका चेंबरमधून दुसऱ्या चेंबरमध्ये हे ऑटोमॅटिकली ट्रान्सफर केले जातात. हे एक मशीन आहे. ओके, इट इज ओपन हायड्रोलिक प्रोसेसर म्हटलं जातं त्याला. ओके, त्यानंतर हे इथे एक आहे पहा, इट इज ऑल्सो वन ऑफ दिस, एक आहे त्याच्यामध्ये, हे पण ऑटोमॅटिक मशीन आहे. त्यानंतर क्लोज्ड व्हॅक्यूम प्रोसेसर. क्लोज्ड व्हॅक्यूम प्रोसेसरमध्ये ज्या चेंबर आहे त्या चेंबर पहा, हे असा एक असा चेंबर आहे आणि त्या चेंबरमध्ये क्लोज्ड असतं. ओके, बंद आतमध्ये आहे चेंबर. ओके, इथे एक चेंबर आहे पहा, इथे एक चेंबर आहे, इथे एक चेंबर आहे, इथे एक चेंबर आहे. तर त्या चेंबरमध्ये फॉर एक्झाम्पल हा फिक्सेशनचा असेल, हा ग्रेडिंग अल्कोहोल ग्रेड्स असतील. ओके, त्यानंतर हा वॅक्सचा असेल. ओके, अशा पद्धतीनं त्यानंतर इथे त्याच्यामध्ये ऑटोमेटेड आहे, याच्यामध्ये कोड असतो, प्रोग्राम कोड असतो. तो प्रोग्राम कोड सेट केला आपण, म्हणजे टेम्परेचर किती पाहिजे, कुठल्या चेंबरला किती पाहिजे. ओके, त्यानंतर बाकीचे जे काही टेम्परेचर असेल, बाकीचं जे सगळं आहे ते तिथं व्यवस्थितपणे टायमिंग लावून आपल्याला फिक्स करता येतं. हे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये होऊ शकतं. डिफरंट प्रोसेसिंग फ्लुइड आर मूव इन आउट ऑफ अ सिंगल स्टेशन सिक्वेन्स लाईक. म्हणजे एका ह्याच्यामधून दुसऱ्या चेंबरमध्ये तिथं जे लिक्विड आहे किंवा तिथं जे काही असं फिक्सेटिव्ह अल्कोहोल वगैरे जे आहे ते एकीकडून दुसरीकडे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये रन होतं. ओके, त्यानंतर एम्बेडिंग अँड ब्लॉकिंग. एम्बेडिंग आणि ब्लॉकिंग जे आहे, एम्बेडिंग म्हणजे विथ अ मोल्टेड वॅक्स. ओके, आता जे टिश्यू आहेत ते टिश्यू काय केले जातात, वॅक्समध्ये मेल्ट केले जातात. पण ते मेल्ट करण्यासाठी देर इज यूज द मेटॅलिक यल ब्लॉक्स. ओके, आता इथे पहा, एक असं यल शेप्ड ब्लॉक आहे. ओके, तर हे काय केलं जातं, दोन्ही एकमेकाला अटॅच केले जातात. अटॅच केल्यानंतर काय होणार आहे बघा, स्क्वेअर होणार आणि मेल्ट झालेलं जे वॅक्स आहे ते वॅक्स ह्याच्यामध्ये ऍड केलं जातं. वॅक्स ऍड केल्यानंतर काय होणार, ते घट्ट होतं.
थोडंसं ऍड केलं जातं. ऍड केल्यानंतर मग टिश्यू जो आहे तो टिश्यू ठेवला जातो आणि त्याच्यावरून परत याच्यावरती वॅक्स हे ऍड केलं जातं, जेणेकरून जे सगळं जे काही टिश्यू आहेत ते सगळे टिश्यू ह्या वॅक्समध्ये एम्बेड होतील. ते थोडा वेळ तसंच ठेवलं जातं. थोड्या वेळाने वॅक्स जे आहे ते सॉलिड होणार आहे आणि सॉलिड झालं की त्याच्यामध्ये काय होतं, ते सगळा जो काही टिश्यू आहे त्या टिश्यूच्या भोवती देर इज फॉर्म द वॅक्स. ओके, तिथं वॅक्समध्ये तो एम्बेड होतो. आता हे मेटॅलिक एल साईड ब्लॉक आहेत किंवा प्लास्टिक मोड सुद्धा असतात असे. ओके, छोटेसे जसे आईस ट्रे असतात पहा, त्या आईस ट्रे सारखेच प्लास्टिकचे पण त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये वॅक्स, मेल्टेड वॅक्स घातलं जातं, ते टिश्यू ठेवले जातात छोटे छोटे ह्याच्यामध्ये आणि ते सॉलिडिफिकेशन होण्यासाठी ठेवलं जातं. सॉलिडिफाय झालं की त्याच्या आतमध्ये काय असणार आहे, टिश्यू असणार आहे. ओके, तर इथेपर्यंतच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसेस लक्षात ठेवा. त्याच्या पुढच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसेस आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.